श्री गणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर् देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण आता संत महिपती महाराज याने लिहिलेले संत लीलामृत कथेतले संतांच्या जीवनात आलेले प्रसंग, त्यांच्यावर झालेली भगवंताची कृपा ही आपण पाहतो आहोत. आज आपण पाहणार आहोत परशुराम नावाच्या एका भक्ताचं चरित्र. श्री गणेशाय नमः. एक परशुरामा येच विषय आणि कोणी दृष्टी देऊन प्रारब्धास भोग भोगिती होस परी ते साक्षात जगदीश लिप्ततयास न होती. काही काही भक्त असे आहेत की आपलं देह प्रारब्धाच्या स्वाधीन करून टाकतात. म्हणजे प्रारब्धाने येणारं सुख, प्रारब्धाने येणारं दुःख ते सहन करण्याची त्यांची तयारी असते. आपली पण असते, नसती कसे आपल्या वाट्याला येणारं प्रारब्ध आपण भोगतच असतो. पण त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे. त्यांच्यात आणि आपल्यात फरक हा आहे की आपण ते कुरकुर करत भोगतो आणि ते आनंदाने भोगतो. फरक एवढाच आहे. आपण त्यावेळेला प्रत्येक गोष्टीत तक्रारी करत ते भोगतोच काय. पण संत त्यांच्या वाट्याला आलेले ते प्रारब्धाचे, सुखाचे किंवा दुःखाचे भोग अलिप्तपणे भोगत असतात. ते म्हणतात हे आपलं प्रारब्ध, ज्याच्यासाठी दुसऱ्या कोणाला दोष देण्यात काही अर्थ नाही, असं त्यांची एक मनाची दृढ धारणा झालेली असते. कोणी दृष्टी देऊन प्रारब्धास भोग भोगिती बहु असं परी ते साक्षात जगदीश लिप्ततयास न होती. हेच विषय अनेक आता श्रुती परिसावी रसाळ कथा श्रवण मात्रे नाशी दुरिता संशय वार्ता न राहे. एक परशुराम नामे करून परमभक्त होता जाण ब्रह्मनिष्ठ परिपूर्ण देही मी पण स्फुरेन करता करविता हरी एक प्रारब्ध भोगवी सुख दुःख चित्ती निश्चय बांधला एक भावना आणि नाहीची. हा परशुराम नावाचा भक्त कसा होता? ब्रह्मनिष्ठ होता. म्हणजे त्याची त्या परमात्म्यावरती पूर्ण निष्ठा होती. आपण देह आहोत हा भाव त्याच्या मनामध्ये राहिलाच नव्हता. आपल्या हातून जे काही कर्म घडतंय ते परमात्मा घडवतोय अशी त्याची भावना होती. जो होता है भले के लिए, जो हो रहा है भले के लिए, जो होगा भले के लिए. म्हणजे त्याची अशी इच्छा असते की जे काही घडायचं ते घडू द्या, पण त्यातनं काहीतरी परमात्म्याला चांगलं घडवायचं असतं. पूर्व प्रारब्धे पूर्व प्रारब्धे
करो निदान घरी उदंड संपत्ती धन मान्यता प्रतिष्ठा महंतपणा लोक सर्वज्ञ जाणती. आता त्याचं प्रारब्ध चांगलं होतं, म्हणजे पूर्वसंचित चांगलं होतं, आणि त्यामुळे त्याला भरपूर धन द्रव्य मान सन्मान पूर्व प्रारब्धे करून जाण घरी उदंड संपत्ती धन मान्यता प्रतिष्ठा महंतपण लोक सर्वज्ञ जाणती. त्याला मान्यता होती, त्याला प्रतिष्ठा होती, सर्व लोक त्यांना जाणायचे. जाणायचे म्हणजे काय, त्यांचं महत्त्व जाणायचे. एक रघुनाथ स्वामी म्हणून विष्णुभक्त वैष्णवजने त्यासी परशुराम शरण जाऊन अनुग्रह कानी संपादिला. रघुनाथ स्वामी नावाचे एक संत सत्पुरुष होते. त्यांना हा परशुराम शरण गेला आणि त्या रघुनाथ स्वामींना परशुरामाने आपलं गुरु मानलं, त्यांचा अनुग्रह घेतला. मस्तके पडताचे अभय करत समोर देहाचा पडला विसर मग मस्तक ठेवून पायावर आले सतगृहासे. गुरुनी त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. बघा, गुरु आपल्या मस्तकावर हात ठेवतो म्हणजे काय करतो, त्याला काय प्रत्यक्ष डोक्यावर हात ठेवायला पाहिजे असं नाही. नुसतं कृपादृष्टीने पाहिलं तरी आपलं कल्याण होऊन जातं. पण म्हणायची एक पद्धत आहे की त्यांनी आपण जसं आशीर्वाद देतो नाही, हा आशीर्वाद आहे. मस्तके तो ठेविला वरद कर. काय सांगितलं, सांगितले चिंता करू नको. आता त्याने सांगितलं चिंता करायचं कारण नाही, आता मी आहे ना, मैं हो ना, मग कशाला चिंता करतो. म्हणजे गुरुला ज्या वेळेला आपण शरण जातो ना, त्यावेळेला सगळी काळजी गुरु घेतात. हा भाव शिष्याचा पाहिजे तर ते गुरुकृपेने सगळी संकट ॲटोमॅटिक दूर होत जातात. तो भाव नसेल तर उपयोग नाही काय. पूर्व प्रारब्ध हे करून जाण घरी उदंड संपत्ती धन मान्यता प्रतिष्ठा महंत म्हण लोक सर्वज्ञ जाणले. एक रघुनाथ स्वामी म्हणून विष्णुभक्त वैष्णवजने त्यासी परशुराम जाव शरण जाऊन अनुग्रह कानी संपादिला. मस्तके पडताचे अभय करत समूळ देहाचा पडला विसर मग मस्तक ठेवणी पायावर आले सत्रगृहासी. पुत्र कलत्राणी कांता धन वित्त जगी मान्यता दैवे प्राप्त झाली. आता निश्चय चित्ता म्हणला. आणि आत्तापर्यंत त्याला असं वाटत होतं की हे सगळं माझं कर्तृत्व आहे, म्हणजे माझं ऐश्वर्य, म्हणजे मी मिळवलेलं ऐश्वर्य, म्हणजे मी मिळवलं म्हणून मला ऐश्वर्य मिळालं. मी चांगली पत्नी शोधली, अनेक मुली बघितल्या, नाही 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 कळत ही एक पसंत केली, म्हणजे मी पसंत केली. हा मी मुलावर चांगले संस्कार केले, मी अमुक केलं, मी तमुक केलं. हा जो मीपणा त्याच्याकडे होता ना, गुरुची कृपा झाल्यानंतर तो मीपणा नाहीसा झाला. बघा काय म्हटलं पा, पुत्र कलत्राणी कांता धन वित्त जदी मान्यता दैवे प्राप्त झाली. आता निश्चय चित्ता म्हणला. हे म्हणले भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालंय. मान असो, सन्मान असो, लोकांच्या मनात असणारी प्रतिष्ठा असो, किंवा लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी असलेला आदर असो, ही कुणाची कृपा आहे? त्या भगवंताच्या कृपेने हे आपल्याला प्राप्त झालं. बघा, आधी त्याला काय वाटत होतं, हे सगळं मी मिळवलं. आता गुरुकृपा झाल्यानंतर काय वाटायला लागलं, नाही बाबा, आता हे सगळं मला मिळालं आहे खरं आहे, पण त्यात माझं कर्तृत्व काही नाही, ते त्या भगवंताच्या कृपेने मिळालं आहे. म्हणजे माणसाच्या मनामध्ये गुरुची कृपा झाल्यानंतर काय फरक पडतो ते लक्षात घेतलं पाहिजे. गुरु सृष्टी बदलत नाही. म्हणजे आपल्याला बैलाच्या ठिकाणी गाय दिसणार नाही किंवा गायीच्या ठिकाणी बैल दिसणार नाही. गुरुची कृपा झाल्यानंतर स्त्रीच्या ठिकाणी पुरुष दिसणार नाही का पुरुषाच्या ठिकाणी स्त्री दिसणार नाही. म्हणजे गुरुची कृपा झाल्यानंतर सृष्टी बदलत नाही. मग काय बदलतं? गुरुची कृपा झाल्यानंतर आपली दृष्टी बदलते. त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो, म्हणून त्याला असं म्हटले दृष्टी बदलते. आत्तापर्यंत त्याला काय वाटत होतं, हे मी केलं, आता त्याची दृष्टी बदलली. आता त्याला काय वाटायला लागलं, नाही बाबा, हे सगळं भगवंताने मला बुद्धी दिली नसती तर मी कुठनं केलं असतं. हे सगळं आता ते विचार त्याच्या मनामध्ये यायला लागले. हा कशाचा परिणाम आहे? हा गुरुकृपेचा परिणाम आहे. पुत्र कलत्राणी कांता धन वित्त जनी मान्यता दैवे प्राप्त झाली. आता निश्चय चित्ता वाणला.
म्हणून संसारी तो दक्ष परी श्रीहरिणी चरणी, श्रीहरी चरणी सर्वदा लक्ष त्याच्या पाया लागते मोक्ष याची साक्ष पुराणी. आता एवढी गुरुकृपा झाली म्हणून त्यांनी प्रपंच सोडून दिलाय का? नाही. उलट तो ग्रहकृत्यामध्ये दक्ष होता. म्हणजे ज्या ज्या काही जबाबदाऱ्या कुटुंब प्रमुख म्हणून त्याच्यावर होत्या त्याच्या तो व्यवस्थित पार पाडत होता. म्हणजे दक्ष होता. प्रपंच करताना सुद्धा काही करताना दक्ष पाहिजे. दक्ष पाहिजे म्हणजे काय? सावध पाहिजे. प्रपंच करताना सावधपणा पाहिजे का नाही? भाजी चिरताना सावधपणा नसेल म्हणजे तुम्ही दक्ष नसाल, पोट कापेल. दूध तापवताना तुम्ही दक्ष नसाल तर दूध उतू जाईल. पोळ्या करताना तव्यावर पोळी टाकली पण दक्ष नसाल तर पोळी करपेल, भाजी करपेल, फोडणी करपेल. एखाद्या वेळेला दक्ष नसाल तर मीठ टाकलं की नाही लक्षात येणार नाही, तिखट टाकलं की नाही आठवणार नाही. म्हणजे असं का होत आहे? दक्ष नाही. म्हणजे प्रपंच करताना सुद्धा माणसाला दक्षच राहायला पाहिजे आणि परमार्थ करताना सुद्धा दक्ष याचा अर्थ सावध राहिलं पाहिजे. म्हणून संसारी दिसतो दक्ष परी श्रीहरी चरणी, सर्वदा लक्ष त्याच्या पाया लागते मोक्ष याची साक्ष पुराणी. म्हणजे जो प्रपंच व्यवस्थित करतोय, म्हणजे लोकांनी जर बाहेरनं पाहिलं तर त्यांना काय वाटेल की हा प्रपंचामध्ये गुंतलेला मनुष्य आहे असं वाटेल. बाहेरच्या लोकांना ज्याला माहीत नाही याचा अधिकार ज्या माणसाला माहीत नाही त्या माणसाला काय वाटणार की हा मनुष्य प्रपंचामध्ये अत्यंत गुंतून पडलेला आहे. ज्ञानी माणसं ओळखतील पण अज्ञानी माणसाला वाटणार हा आपल्यासारखाच एक प्रापंचिक आहे. म्हणून संसारी तो दक्ष परी श्रीहरी चरणी, सर्वदा लक्ष. तो प्रपंचातली कामही व्यवस्थित करतो. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ वियोग. म्हणून तो प्रपंचही नीट करतो. पण चित्त कुठं आहे? त्याचं भगवंताकडे चित्त लागलं आहे. पण भगवंताकडे चित्त लागलं म्हणून प्रपंचातल्या जबाबदाऱ्या सोडून दिल्यात का? असं नाही. म्हणजे त्याचं लक्ष भगवंताकडे आहे आणि प्रपंचाकडे सुद्धा आहे. प्रपंच व्यवस्थित करतो पण प्रपंच करता करता देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, ही भावना त्याच्या मनामध्ये असते. असो आता ईशादिती परशुराम प्रापंचिक असते, अनुतापे करून सर्वसंपत्ती भोगते भोगीत प्रीती प्रारब्धे. तो त्याचा गुरुबंधू एक दिने अकस्मात पडला असणे, तो लोढत दिवशा टाकोनी सहज आसनी बसले. हाड पिविड्या करून देते, कोणी विंजणा जाणवी दे, कोणी चामरेवरी ढाळते, कोणी देते धूम्रपाना. सुगंधांगात शर्तीत पुष्पहार घातले गळ्याता, होते लोकसभाग्य होत गोष्टी सांगते संतोषे. रघुनाथ स्वामींकडेच उपदेश घेतलेला एक त्याचा गुरुबंधू. म्हणजे या परशुरामाने सुद्धा कुणाकडे गुरुपदेश घेतलेला आहे? तर त्याने गुरुपदेश घेतलेला आहे रघुनाथ स्वामीकडे. रघुनाथ स्वामीकडेच उपदेश घेतलेला एक भक्त म्हणून तो कोण झाला? याचा गुरुबंधू. मग दोघांनी एकाच गुरुकडे बोध घेतलेला असल्यामुळे, अनुग्रह घेतलेला असल्यामुळे त्याला असं म्हणतात हे गुरुबंधू आहे. मग त्याचा गुरुबंधू एकदा त्याच्याकडे आला. कोणाकडे? परशुरामाकडे. आता परशुराम कसा आहे? ऐश्वर्य संपन्न आहे. आपण पाहिलं आधी, त्याच्याकडे प्रारब्धाने मिळालेलं सगळं ऐश्वर्य आहे. तो त्याचा मित्र आला आणि पाहतो तर काय, हा परशुराम सगळ्या ऐश्वर्य संपन्न आहे. हातामध्ये अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये मोत्याच्या म्हणा, सोन्याच्या म्हणा अलंकार आहेत, माळा आहेत, अंगावरती भरजरी वस्त्र आहेत, गादी लोड तक्के. आता तो मित्र आला म्हणून त्यांनी गाद्या गिरद्या टाकलेल्या आहेत, बसलेले आहेत, अत्तर वित्तर लागलेलं आहे. सगळीकडे चांगली चांगली फुलाचा म्हणजे देवाच्या पुढे त्याचा जो काही गुरुचा फोटो असेल किंवा काय असेल तिथे सुंदर अशी सुगंधित फुलांची आरास केलेली आहे, सुगंधित उदबत्ती लावलेली आहे. म्हणजे एकंदरीत वातावरण हे ऐश्वर्य संपन्न आहे. सुगंधांगाशी चर्चेता पुष्पहार घातले गळ्यात, भोवते लोक सभाग्य भोत गोष्टी सांगते संतोषे. ऐसे उच्चार समजता कारणे कोणी नसेचे दैन्याने, पंडित सांगते पुराणे करते श्रवण निज प्रीती.
आणि हा ऐश्वर्य संपन्न असल्यामुळे त्याच्याकडे दानधर्माची वृत्ती असल्यामुळे अनेकांना त्यांनी संपन्न केलेलं होतं. त्यामुळे कुणीच तिथं दुःखी दरिद्री दिसत नव्हतं त्यांच्या शिष्यगणामध्ये सुद्धा. पंडित आहेत, पुराण सांगतायत, हे गादीच्या लोडाला टेकून ऐकतायत परशुराम. ऐसे देखोन या स्थिती गुरुबंधू संतापलाची ते म्हणे, हा भोग भोगतो नाना रीती अधोगती जाऊया. तो म्हणाला, मीही गुरुकडेच अनुभव घेतला आहे, या परशुरामाने सुद्धा गुरुकडेच अनुभव घेतला आहे. मी मात्र सर्वसंग परित्याग करून तीर्थयात्रेला चाललो आहे आणि हा मात्र अजूनही प्रपंचामध्येच गुंतून पडलेला आहे. नाना प्रकारचे उपभोग भोगतोय. ऐसे देखोन या स्थिती गुरुबंधू संतापलाची ते म्हणे, हा भोग भोगतो नाना रीती अधोगती जाऊया. परशुरामे तयासे देखोनी प्रीतीने दिले अभ्युत्थान परिते तयास न माने न पैसेची जाण सर्वथा. परशुरामाने उठून त्या आपल्या गुरुबंधूला आलिंगन दिलं. या या बसा म्हणाले. आता खाली बसा असं परशुराम म्हणत असले तर त्याचा तो गुरुबंधू काही खाली बसायला तयार नाही. संतापाने त्याचा तिळपापड झालेला होता. न बैसे जाण सर्वदा म्हणे, स्वामी की मर्थ उदास वैसा स्वस्थ करून मानस पूजा करू द्या सावकाश म्हणून चरणास लागला. महाराज खाली बसा, आपली पूजा करायची मला, पण जरा बसला तर आपल्याला पूजा करता येईल. उदासी देत प्रतिवचना एकाचे शिष्य दोघे जण, मी तरी वर्तो तो विरक्त म्हणे भिक्षेचे अन्न भक्षण. अरे म्हणाले, तुला काय कळतं का रे? आपण दोघांनी एकाच गुरुकडे उपदेश घेतलाय. मी सर्व त्याग करून निघालोय आणि भिक्षा मागून माझा चरितार्थ चालवतोय. मी कुणावरही अवलंबून नाही. तरी मी वर्तलो विरक्तपणे भिक्षेच्या न बक्षोने आणि तू संसारी राहून स्पष्ट झाला असे विषय लंपडा अंगीकारले प्रपंच खटपट साधन भ्रष्ट दिसशे. आणि तू मात्र प्रपंचात गुंतून पडलाय. अरे यातनं बाहेर पडायचं तू अधिकाधिक गुंतत चाललाय. भोग भोगसी नाना रीती आवडी नुकजे परमार्थी पुढे कैसे होईल गती हे मज प्रति कळे ना. अरे तू हे नाना प्रकारचे उपभोग भोगण्यामध्ये काय वेळ घालवतोय? काय तुला होणार? तुझी गती कशी होईल मला कळत नाही. एका गुरुचा मस्तके हात तू विलासे मी विरक्त जैवी एका मोलाचे अंगारे निश्चित परिकर्म विपरीत ध्वनीचे. एक तृणाचा दोर वळून विप्र करती मौंजी वंदना एकाचा अपवित्र कुंचा झाडवण करतात. अरे म्हणाले, एकाच प्रकारचे तृण आहे, त्या तृणाचं काय करतात? ब्राह्मण ते तृण वळून म्हणजे ते दर्भ वळून त्याचं मौंजी वंदन करतात. हातात घालायचं पवित्र तयार करतात. कमरेला मुंजीच्या वेळेला बांधायचं मौंजी बंधन तयार करतात. आणि काही दुसरी माणसं म्हणाले त्याच तृणाची किरसुणी करतात आणि झाडून काढतात. म्हणजे एक तृण मार्गी लागलेलं आहे, काहीतरी चांगल्या कामाला येत आहे, एक या कामाला आहे की एका आव्याची भाजणे एका आता उपस्थित उत्तमाने एका आता मांस साठवणं अपवित्रतेने हे ती होती. अरे म्हणाले, एकाच आव्यातनं म्हणजे भट्टीतनं, आवा म्हणजे भट्टी, कशाची भट्टी आहे ती? कुंभाराची भट्टी, तिला म्हणले आवा. त्यामध्ये ते काय करतात कुंभार? भांडी, मातीची भांडी त्या आव्यामध्ये म्हणजे आगीमध्ये टाकतात आणि ती तापली जातात. भट्टी लावतात म्हणतात कुंभार, त्याला कुंभाराची भट्टी. असं विटा तयार करताना आपण बघितले असते कुंभाराची भट्टी. तर त्या ठिकाणी ते कुंभार मातीची भांडी मडकी ही तयार झाल्यानंतर एक आवा लावतात आणि त्याच्यामध्ये ती ठेवतात. भाजली की मग मात्र ती पक्की होऊन जातात, पक्की भाजलेली असतात ती. पण ह्या एकाच मातीतनं तयार झालेली ही भांडी आहेत. एकामध्ये पक्वान्न ठेवलं आहे आणि दुसऱ्यामध्ये अपवित्र वस्तू ठेवली आहे. म्हणजे खाण एकच,
पण दोघाचं भाग्य वेगळे, घटाघटाचे दैव आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार. एकाच कुंभाराच्या भट्टीतनं, एकाच कुंभाराने तयार केलेली, एकाच मातीची तयार केलेली 2 मडकी, पण दोन्हीचं भाग्य वेगळं. एकामध्ये लोणी ठेवलं जात आहे, तर दुसऱ्यामध्ये मैताचं अग्नी येऊन राम बोलो भाई राम बोलो. कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार. तैसे आपण एका गुरुचे पुत्र उभयता भिन्न चरित्र. मी तो उदास निरंतर आणि मायेत साचार पडला असतो. तसं आपण एकाच गुरुची 2 शिष्य. मी विरक्त आहे आणि तू मायेत गुंतून पडलेला आहेस. ऐकोनी गुरु बंधूची मात परशुराम जोडून या. आता मायेत पडलो मी सत्य परी काढावे निशी स्वामी या. हो म्हणजे खरंच तुम्ही म्हणता असा, म्हणजे आता परशुरामाला माहीत आहे तो ज्ञानी आहे, पण तरीसुद्धा याचा अहंकार घालवण्यासाठी, याला काय अहंकार आहे, मी किती विरक्त आहे हा अहंकार आहे, तो घालवण्यासाठी तो काय म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, खरंच मी की इतकं मायेत गुंतून पडलो आहे, मला ह्या मायेतनं बाहेर काढा. मायेत पडलो मी सत्य तरी काढावे निशे स्वामिया. प्रारब्धे संकटी पडता देखा तरी बंधू नसे पाठी राखा. तुम्हा वाचून सहोदर सखा नसे दुसरा मजलागे. प्रारब्धाने मी या संकटात पडलोय. कशात? प्रपंचात. तर तुम्ही मला ह्यातनं बाहेर काढा. आता जैसी सांगाल युक्ती तैसे तरी मी ऐकन निश्चिती चुकून या प्रारब्ध गती उदास वृत्ती मज करा. यावर गुरुबंधू बोले वचने दिवसा गेलो जरी येतो ना तरी मोडा घालतील बहुजन दांभिकपणे तुझ्या. समजा आपण दिवसा गेलो तर तुझे हे सगळे शिष्य वाटेमध्ये आडवे येतील आणि तुला माझ्याबरोबर येऊ देणार नाही. आपण रात्री निघून तो म्हणून 2 प्रहर लोटता यामिनी तेव्हा निघावे येतो नी मग पर्वतावरी नेऊन योग साधनी लावीन. मग म्हणाले आपण पहाटे 2-2:30 वाजता निघू. मग मी तुला अरण्यात घेऊन जाईन, पर्वतावर बसवीन आणि पर्वतावरती तपश्चर्या कशी करायची ते मी तुला सांगेन. अवश्य म्हणता ते वेळी रात्री लोटा नाला जवळी म्हणे परशुरामा ये काळी वनस्थळा चालत. वस्त्रे भूषणे अंगावरून काढविले ते क्षणी कौपिराड बंद देवो देखोने उभयता तेथून चालले. म्हणले तुझ्या अंगावरची सगळी राजवस्त्र, सगळे दागिने सगळं काढून ठेव. ह्या ऐश्वर्याचा आपल्याला त्याग करायचा आहे एवढं लक्षात ठेव. आणि हे साधं वस्त्र परिधान कर आणि माझ्याबरोबर चल. वस्त्रे भूषणे अंगावरून काढविले ते क्षणी कौपिन आडबंद देव देखोनी उभयता तेथून चालले. कुरूप इच्छित सर्व काळ मजा ऐसेचे असावे सकळ दर्पण पाहता करीत परी काही जवळ चालेल. एखादा कुरूप मनुष्य असतो त्याला असं वाटतं की आपलं हे कुरूप पण जावं असं नाही. काय वाटतंय बाकी सगळे पण कुरूप व्हावे. म्हणजे त्याला इच्छा नाही, कारण त्याला ते सहन होत नाही मी एकटाच कुरूप कसा. कुरूप इच्छित सर्व काळ मजा ऐसेचे असावे सकळ दर्पण पाहता करी तळमळ परी काहीच बळ चाले ना. की काळी वस्त्रे पांघरून महात्मे वाद घालती जनी म्हणते आमचे पंथात येऊत म्हणते आमचे पंथात येते कोणीतरी सुखसदरी पावते. शिखा सूत्र नावडे संन्यासा श्मश्रू नावडती वेचित केशा त्यासी मैत्रिकी लावता मनुष्य आपणा ऐसे करतीला आपणा ऐसेचे व्हावे सर्व. हा सगळा जीवीचा स्वभाव परिकर्म प्रारब्धे देवादेव भिन्नत्व देतात. या प्रत्येकाला असं वाटतं की त्या माणसाने माझ्यासारखं व्हावं, म्हणजे मी ऐश्वर्य संपन्न आहे ना मग त्याने पण ऐश्वर्य संपन्न व्हावं. प्रत्येकाला असं वाटतं आपल्यासारखं व्हावं. मी वाईट मार्गाला चाललो आहे ना मग माझ्या मित्राने सुद्धा वाईट मार्गाला यावं असं वाईट मार्गाने चालणाऱ्या माणसाला वाटतं. सन्मार्गाने चालणाऱ्या माणसाला असं वाटतं मी सन्मार्गाने चाललो आहे ना मग माझ्या मित्राने सुद्धा सन्मार्गानेच चालावं. म्हणजे प्रत्येकाला काय वाटत असतं मी जसं आहे तसं जग असावं. पण प्रत्येकाचा प्रारब्ध भोग वेगवेगळा आहे. प्रारब्ध वेगवेगळं कसं आहे बघा. 2 स्वीपर आहेत
म्हणजे झाडलोट करणारी माणसं. एक मनुष्य आपल्या घरात झाडलोट करतो, आपण त्याला किती देणार? 500 रुपये देऊ, 1000 रुपये देऊ. अगदी सोसायटीत तो काम करतो म्हटलं तरी त्याला 5000 मिळतील. पण तोच जर जॉन्सन अँड जॉन्सन किंवा अशा मोठ्या कंपनीत लागला स्वीपर म्हणूनच, तर त्याला 30,000 40,000 रुपये पगार असेल तिथे. म्हणजे कामं दोघांची सारखीच, पण दोघांचं प्रारब्ध वेगवेगळं असतं. हे लक्षात. असो आता परशुरामासे काढून गेला तो उदासी पर्वतावरी, नेऊन इतिहासी एकांतवासी बसले. कांतापुत्र संपत्ती धन टाकोनी सेविले कानन, हे परशुरामास नवे आठवण समाधान स्वरूपी. आता परशुराम कसा होता की आपल्या बायका मुलात असताना, प्रपंचात असताना जितका आनंदी होता तितकाच या प्रपंचाचा त्याग करून निघताना सुद्धा आनंदातच होता. त्याच्या आनंदात काही फरक पडला नाही. या ऐश्वर्यामध्ये जेवढा आनंदात होता तेवढ्याच आनंदात तो पर्वतावरती जाऊन बसला. त्याच्या आनंदामध्ये काही फरक पडला नाही. कांता पुत्र संपत्ती धन टाकोनी सेविले कानन, हे परशुरामास नवे आठवण समाधान स्वरूपे. वस्त्र विरहित परी न लागे चिशीत, छाये विणून न लागे किंचित, अन्ना विण नवे क्षुदित, अपूर्व स्थिती तयाची. अंगावरती वस्त्र नाही पण थंडी वाजत नाही. वस्त्र विरहित परी न लागेची शीत, ऊन आहे पण त्याला त्याचा भास होत नाही. आपल्याला उन्हाचा त्रास, त्याला त्या उन्हाचा त्रास होत नाही. भुकेकडे त्याचं लक्ष नाही. असो आता परशुरामासे काढून गेला उदासी पर्वतावरी, नेऊन त्याशी एकांतवासी बसले. कांतापुत्र संपत्ती धन टाकोनी सेविले कानन, हे परशुरामास नवे आठवण समाधान स्वरूपे. वस्त्र विरहित परी न लागे चिशेत, छाये विण ऊन न लागे किंचित, अन्ना विण नवे चुरदित, अपूर्व स्थिती तयाची. मित्र गौरविता नवेचे सुख, शत्रू कांचिता अन्न वाटे दुःख, संपत्ती जाताच नवे सुख, हे अपूर्व एक मज वाटे. मित्रांनी त्याचा गौरव केला तरी त्याला आनंद वाटत नव्हता, किंवा शत्रूंनी कोणी त्याची निंदा केली तरी त्याला त्याचं दुःख होत नव्हतं. संपत्ती आहे म्हणून आनंद नव्हता, किंवा गेल्याचा शोक नाही. संपत्ती जाताचे नव्हे शोक, हे अपूर्व एकमज वाटे. मूर्खाचा अनादर करता काही व्युत्पन्न, बहु सौख्य राये मग समदृष्टी स्थिती बांधली पाहिजे सर्वदा. मी घरी होतो सुखसंपन्न आणि अरण्यात आणले आणि ही दयासना ही आठवण अनुसंधान स्वरूपी. मी घरी चांगला आनंदात होतो, यांनी कशाला मला जंगलात आणलं असं परशुरामाला वाटलं नाही. या गुरुबंधूंनी मी चांगला आनंदात असताना मला प्रपंचात इकडे जंगलात का आणलं असं सुद्धा त्याला वाटलं नाही. ठीक आहे म्हणे, जंगलात तर जंगलात का. प्रपंचात असताना सुद्धा त्याचं अनुसंधान होतं कुणाकडे? परमात्म्याकडे. देहाने प्रपंच करत होता पण मन कशात होतं? भगवंतात होतं. आता देहाने हा अरण्यात आहे पण मन कुठं आहे? भगवंतात आहे. बरं ते किती वेळ असतं आपलं मन भगवंतात? किती वेळ? सकाळी पूजा करताना, एखादं स्तोत्र वाचताना, नामस्मरण करताना, असं आपलं मन भगवंतात असतं नाही असं नाही. पण त्याचं मन भगवंतात कसं आहे? घडी 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 शरण तुझे आठवित रामा, आसनी शयनी भजनी नयनी, छंद तुझा रामा, घडी 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 शरण तुझे आठवती रामा. भगवंता तुझी आठवण सतत आहे. घडी 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 शरण तुझे आठवती रामा, आसनी शयनी भजनी नयनी, छंद तुझा रामा. कोणता तुझा छंद लागला? आम्ही आसनावर असलो, भजन करताना असलो, चालताना असतो, बोलताना असो, कोणतंही कर्म करताना
तुझी आठवण विसरत नाही छंद तुझा रामा. मी घरी होतो सुख संपन्न आज अरण्यात आणले आणि ही जयास नाही आठवण अनुसंधान स्वरूपे. असो दोन परपर्यंत उभयता वाजले ते परिपरशुराम संतोषयुक्त युरुषुदी झालं. आता हे दोन्ही गुरुभक्त यांनी रात्री नेलेले 2-2:30 वाजता. रात्र कशी तरी निघून गेली, सकाळची वेळ निघून गेली, पण दुपारी जरी झाला संन्याशी माध्यान्नी तोंडवासी असं म्हणतात. आता दुपारी भूक लागली दोघांना, कारण दोघंही देह धारण करणारे होते. पण परशुराम भगवंताच्या नामस्मरणामध्ये रंगून गेलेला असल्यामुळे त्याला त्या भुकेचं भान नव्हतं. दुसरा कोणी असता तर त्याला पण भूक लागली असते. परशुरामाला भगवंताच्या नामस्मरणामध्ये भूक लागली नाही. आणि इकडे हा संन्याशी सर्वसंग परित्याग केलेला, याला मात्र दुपारच्या वेळेला भूक लागली. म्हणे एकटा भिक्षा खात होतो बरी आजी, दुसरा आणला वाटेकरी मग झोळी घेऊन या करी नगरा अभित्री चालेला. म्हणजे तो विचार काय करतो संन्याशी, रोज मी भिक्षा मागून जगतोय हे खरं आहे, पण रोज मला एकट्यापूर्वी भिक्षा मागावी लागत होती. आता याही माझ्या मित्राला आणलंय परशुरामाला, याच्यासाठी सुद्धा भिक्षा मागावी लागेल. म्हणजे एका माणसाच्या भिक्षेच्या ऐवजी आज मला 2 माणसाची भिक्षा मागावी लागेल. 2 प्रहर आला तुम्हारी तेव्हा मागचे माधव करी अभक्त कृपण दुराचारी लेखती बरी श्वानाचे ऐकून संता वाडे जेव्हा याचे शापोत्तर बोलती तेव्हा परी यापुरे पूर्वजन्मईचा ठेवा आठवून देवा नवजरे. जन्मांतरी अन्नदान केले नाही कोणा कारणे त्या पापास कोरांना लागे मागणे घरोघरी. आता याला हे भिक्षा मागावी का लागते? गेल्या जन्मात त्यांनी कुणाला अन्नदानच केलं नाही. ह्या जन्मात काय झालंय, त्याला अन्न मागावं लागतं दुसऱ्याकडे. जन्मांतरे अन्नदान केले नाही कोणा कारणे त्या पापास्वान कोरांना मागे लागे घरोघरी. जे दिलं ते मिळतं, हा नियम आहे निसर्गाचा. यांनी दिलंच नाही, मिळतंय कुठं. परशुरामे विपुलास्ते मागे पूजेला लक्ष्मीकांत यास्तव सकळ घरी संपत असून विरक्त संसारी. परशुरामाने गेल्या जन्मामध्ये अनेकांना अन्नदान केलेलं असल्यामुळे वस्त्रदान हे ते सगळं त्याला ह्या जन्मात मिळाले. यांनी काहीच केलेलं नाही, त्यामुळे याला मिळत नाहीये. दुष्काळ दरिद्र असे कैसे हे तया ठावकेण्याचे म्हणून सुधान बाधित असं संतोष मानसी सर्वदा. तो एक सौभाग्य चरण तेथ पर्वत याला अकस्मात दृष्टी पण परशुरामादे विस्मित चित्ती होय तो विस्मित चित्ती तो म्हणे हे महापुरुष थोर म्हणून घातला नमस्कार. आता कृपा करून मजूर यावे तेथे वर स्वामी या पूजा उपचार घ्यावा काही म्हणून पुढती लागला पायी मग शिविका आणून लवला हे आत विधेय वैसोला मंडपा कानात देऊन जाण चरणे तळवटी केले स्थान परशुरामासे तेथे नेऊन पूजा प्रीतीने मांडली. तेवढ्यात एक भाग्यवंत मनुष्य चालला होता तीर्थयात्रा करत. पाहिला परशुराम बसलेले, निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. निजानंदामध्ये रममाण झालेला हा परशुराम त्यांनी पाहिला. अरे म्हणले, ज्या सत्पुरुषांना आपण भेटायला चाललो ते सत्पुरुष इथेच भेटले. आपण अशा सत्पुरुषांच्या शोधामध्ये होतो जे विदेही अवस्थेला पोहोचलेले आहेत. मग लगेच त्यांनी त्यांना उचललं, शिबिकेमध्ये ठेवलं, मोठे मंडप घातला, त्या मंडपामध्ये मोठं आसन तयार केलं आणि तिथे त्यांना घेऊन गेले. उपचार घ्यावा काही म्हणून पुढचे लागला पाहिजे मग शिविका आणून लावला. हे आता विदेही बैसला मंडपा कणात देऊन जाण चरणे तळवटी केले स्थान परशुरामासे तेथे नेऊन पूजा प्रीतीने म्हणले. सुगंध तैले मरुनी हात अर्घजा कस्तुरी केली मिश्रित उठणी लावून त्वरित विष्णुभक्त नाणीला. मग त्याच्या अंगाला सुगंधी तेल, जसं आपण अभ्यंग स्नान करतो का नाही कधी नरक चतुर्दशीला, आपल्या अंगाला तेल वेल सुगंधित तेल लावून उठणं लावून आपण आंघोळ करतो, तसं त्या परशुरामाला त्या भक्ताने सुगंधित तैल लावून गरम पाण्याने आंघोळ घातली. कस्तुरीचं गंध लावलंय, कस्तुरी चंदन लावलेलं आहे. सुगंध दिले मर्दुने आता अर्घजा कस्तुरी केली विश्र उठणी लावून त्वरित विष्णुभक्त नाणीला. संपूर्ण वस्त्रे मोलागळी निजांगे तयासे नेसविली केशर लेखनी व्हाळे सुगनार घातले. उत्तम प्रकारची वस्त्र त्यांना दिली, उत्तम प्रकारचे अलंकार अर्पण केलेले आहेत.
हार घातलीत गळ्यात, नाना प्रकारे मिष्ठान्न करून घातले भोजन, सुमन शेज मंचकी जाण त्यावरी शयन करले, चारण सन्निध वैसोनी देत, हस्ते विड्या करून देत, हडपी विंधना जाणवीत, चामरे वारीत कोणी. त्यांना पाची पक्वान्नाचं जेवण दिलेलं आहे. जेवताना वारा घालायला माणसं आहेत, नंतर विडा दिलेला आहे. तो माधव करी घेऊन सत्री गुरुबंधू आला पर्वतावर, परशुराम देखतांतरी संताप थोर वाटला, म्हणे कोठे गेला रेणा येतं मग क्षुदेने पिडले होता, म्हणून भोवते विरोधता तो तळवटी मनुष्य दिसतात. पर्वतावर आला, परशुरामाचा गुरुबंधू भिक्षा मागून पर्वतावरती आला. पाहतो तर आपला गुरुबंधू नाही. एक तर म्हणली मी उन्हात एवढं हिंडलो, भिक्षा मागून आणली, पण हा गेला कुठे म्हणाला, हा माझा ऋणाईत आहे, याच्यासाठी मला भिक्षा मागावी लागली, असा विचार तो गुरुबंधू करतो. पाहतो तेवढ्यात त्या पर्वतावरनं खाली त्याला एक मांडव घातलेला दिसला आणि असंख्य लोक जमलेले त्यांनी पाहिले. कोठे गे म्हणे कोठे गेला रेणा इथं मग क्षुदेने पिडले होतं, म्हणून बहुते विरोधी तो तळवटी मनुष्य दिसते. म्हणे परशुराम क्षुदितून तेथे मागाव्यास गेल्या ना, ऐसा पोटी धरून पर्वत खाली उतरला. म्हणले बहुतेक या मंडपामध्ये अनेक लोक आलेले, तिथे जेवण चाललेले असेल, म्हणून हा परशुराम तिथे भिक्षा मागायला गेला असेल, असा विचार करून हा गुरुबंधू त्या मंडपाजवळ आला. चारणाच्या बिराडात हे जाऊन पाहे सभोवते, म्हणे इथे कोणी आला तिथं सांग तरी इथं जवळचे हे सांगा तिथे अवसरी परी येऊन देते भीतरी परशुरामे श्रवणद्वारी शब्द त्याचा ओळखला. त्यांनी विचारलं इथं कोणी भीक मागायला आलं होतं का. आता त्यांना काय सत्पुरुषांची ती सेवा करतायत, त्यांना भिकारी वाटलाच नाही तो, त्यामुळे ते म्हणते इथं भिकारी कोणी आला नाही. पण आपल्या गुरुबंधूचा आवाज परशुरामाच्या कानावर गेला. परशुराम म्हणाला, अरे माझे ते गुरुबंधू आहेत, त्यांना घेऊन ये आतमध्ये. म्हणे तो आमचा बंधू जाण सर्वथा आडकाठी न करणे, उदासी पाहे तो आत उदासी पाहे आत येऊन तो उपचार संपूर्ण ओळंगते, घरच्याहून विलास विशेष परशुराम मुख दिसे, म्हणे याचे दैव असे व्यर्थ वनवास आणले. पाहतो तर काय परशुरामाच्या घरी जेवढं ऐश्वर होतं त्याच्यापेक्षा जास्त ऐश्वर परशुरामाच्या ऐश्वर्यात हा परशुराम लोळतोय तरी पाहिलं. आणि मग ह्या गुरुबंधूच्या मनात विचार आला, हे परशुरामाचं प्रारब्ध आहे, तो जिथे जाईल तिथे त्याला असंच वैभव प्राप्त होणार, हे त्याचं प्रारब्ध आहे. आणि माझं प्रारब्ध काय आहे, दारोदार भिक्षा मागणं हे माझं प्रारब्ध आहे म्हणाले. काय करावं. घरीच्याहून विलास विशेष परशुराम भोगित म्हणी याचे देव असे म्या व्यर्थ वनवास आणले, माझे कपाळ लिहिली भीक याचे संचिती, उपचार सुख ऐसा करून विवेक मग शांती सुख पावला, चारण कुसे कोठील कोण तो येरू निवेदी व्यर्थमान, मग सुखासने बसून जाणपुरुष स्थान पावले, ऐसे दैवाची गती विधाते आणि लिहिली संचिती, त्याची मान्य करून संती सहज स्थिती असावी. आणि मग विचारलं, महाराज आपण कुठे राहता. परशुरामाला त्या भक्तमंडळीने विचारलं, आपण कुठे राहता. ते सांगितले, मी अमुक अमुक ठिकाणी राहतो. पालखीमध्ये बसून त्याला घरी आणलं तरी. आणि हा भिक्षेकरी भिक्षा मागायला दुसरीकडे निघून गेला. काय म्हणतो, माझं प्रारब्धात भिक्षा मागणंच आहे, याच्या प्रारब्धात ऐश्वर भोगणं आहे. म्हणून प्रत्येकाचं प्रारब्ध घटाघटाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, म्हणजे प्रत्येकाचं दैव वेगवेगळं असतं. त्यामुळे कुणाचं एखाद्याला श्रीमंती मिळाली आहे म्हणून त्याचा आपल्याला द्वेष करायचं काही कारण नाही. आपल्या नशिबाने आपल्याला मिळतं आहे, त्याच्या नशिबाने त्याला मिळतं आहे, त्यामुळे कुणाचा हेवा करण्यात अर्थ नाही. म्हणून खरे जे संत असतात किंवा खरी जी साधक मंडळी असतात ते दुसऱ्याकडे काय आहेत याचा विचार करत नाही, आपल्याकडे काय आहे याचा विचार करतात. काय होतं माहिती काय, दुसऱ्याकडे काय आहे याचा विचार करता करता आपल्याकडे काय आहे याच्याकडेच आपलं लक्ष राहत नाही. आणि म्हणून दुसऱ्याकडे काय आहे हे पाहण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आनंद मानवा. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रयत्न करावा, आपलं दारिद्र्य नाहीसं होण्यासाठी प्रयत्न करावा, आणि त्या प्रयत्नाने ऐश्वर मिळालं तर उत्तम आहे. पण मिळालं नाही मिळालं तरी ज्या परिस्थितीत भगवंताने ठेवलं आहे त्या परिस्थितीत आनंदात राहावं. आपल्यापेक्षाही काही माणसं
आपल्यापेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगत असतात. त्यांच्यापेक्षा देवाने आपल्याला चांगलं ठेवलं आहे ना, एवढं मनामध्ये आपल्या ठेवावं. म्हणून त्याला आहे त्या गोष्टीचा आनंद मिळतो. नाही तर मग आयुष्यभर दुःख. कारण आपल्याकडे काय आहे याच्याकडे माणसाचं लक्ष नसतं, तर दुसऱ्याकडे काय आहे याच्याकडे माणसाचं लक्ष असतं. म्हणून कृष्णानेसुद्धा ज्या वेळेला काला वाटला ना, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, अरे दुसऱ्याच्या शिदोरीत काय आहे इकडे पाहू नका तुम्ही. तुमच्या नशिबात जे आहे ना ते तुमच्या शिदोरीत आहे, त्याचा आनंद तुम्ही घ्या. दुसऱ्याच्या शिदोरीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तसा जो साधक आहे ना, तो बाकीच्यांकडे लक्ष देत नाही. काय असेल ते त्याचं ऐश्वर्य त्याच्याजवळ. हां, मी ज्या परिस्थितीत आहे ना त्या परिस्थितीत आनंदात आहे. म्हणजे ज्या परिस्थितीत आपण आहे त्या परिस्थितीत आपल्याला आनंदाने राहता आलं पाहिजे. ऐशी दैवाची गती विधात्याने लिहिली संचिती, तिची मान्य करून संती सहज स्थिती असावे. मानापमान दारिद्र्य धन हे प्रारब्ध येत असे घडून, ऐशी संती जाणून खुण करती भजन श्रीहरीचे. मान म्हणा, अपमान म्हणा, दारिद्र्य म्हणा, ऐश्वर्य म्हणा, हे आपल्या प्रारब्धानुसार, म्हणजे मागे आपण काहीतरी कर्म केले असतं, आपण कुणाचा तरी अपमान केलेला असतो म्हणून लोक आपला अपमान करतात. आपण कुणाला तरी टाकून बोललेला असतो, ह्या जन्मामध्ये आपल्याला कोणीतरी टाकून बोलत असतं. प्रारब्ध म्हणजे वेगळं काही नाही, आपलंच कर्म आहे. भोगून शिल्लक राहिलेलं त्याला प्रारब्ध म्हणतात. जे पाप भोगून संपलंय ते संपलं, जे पुण्य भोगून संपलंय ते संपलं. पण जे पापही भोगायचं शिल्लक आहे आणि पुण्यही भोगायचं शिल्लक आहे त्याला काय म्हणतात? प्रारब्ध म्हणतात, त्याला नशीब म्हणतात. या जन्मातलं जे पाप भोगायचं शिल्लक आहे ते पुढच्या जन्मात भोगावंच लागेल का नाही? बरं, आपलं दुसरं कोणी भोगणार आहे का? आपलं पाप दुसरं कोणी भोगणार नाही. आपलं पुण्य दुसरं कोणी भोगणार आहे का? नाही, आपलं पुण्य आपल्यालाच भोगायचं आहे. मग पुढच्या जन्माला जाताना हे गाठोड आपण घेऊनच जाणार आहे ना. त्यामुळे आपल्या वाट्याला येणारं सुख किंवा आपल्या वाट्याला येणारं दुःख हे दुसऱ्यामुळे आलेलं नाही, आपल्या प्रारब्ध योगाने आपल्याबरोबर आलेलं आहे. त्यामुळे कोणी आपल्याला एखादं टाकून बोललं, कोणी आपला अपमान केला, काही केलं, हे समजायचं आपलं प्रारब्ध आहे. आपण असं म्हणायचं नाही ही असली माणसं माझ्या नशिबाला का आली, असं आपण म्हणायचं नाही. हे आपलं प्रारब्ध समजायचं. कारण त्याशिवाय ते भोग कसे तुम्हाला भोगायला मिळणार? अशी माणसं जर तुमच्या आजूबाजूला नसतील तर हे भोग तुम्हाला कसे भोगायला मिळतील? म्हणून तो परमेश्वरसुद्धा योजना करतानाच अशीच माणसं आपल्या भोवती देतो की ते भोग, म्हणजे आपल्याला सुख भोगायचं असेल, आपल्या जीवनात आनंद यायचा असेल, तशीच सगळी नातेवाईक मंडळी, तशीच सगळी मित्रमंडळी, तसेच सगळे शेजारी आपल्या आजूबाजूला देणार. आपल्या नशिबात दुःखच भोगायचं आहे, अपमान सहन करायचं आहे, टाकून बोललेलं सहन करायचं आहे, दारिद्र्य आहे, हे आपलंच कर्म आहे. तसेच माणसं, तसेच नातेवाईक, तसेच शेजारी, तसेच मित्र आपल्या नशिबाला येणार आहे. म्हणून त्यांना दोष देत बसण्यापेक्षा जे काही आपलं प्रारब्ध आहे ते आपण भोगायचं आहे, एवढं मनाची धारणा केली की मग त्या प्रारब्धाचं सुद्धा काही वाटेनासं होतं. ठीक आहे, आपल्याला माना अपमान दारिद्र्य धन हे तो प्रारब्ध येत असे घडून, ऐशी संती जाणून खुण करती भजन श्रीहरीचे. पुढे सुरस कथा रसिक श्रोती अवधान दिजे नेके, मैपती तेणे हरिके सप्रेम सुखे संतोषे. स्वस्ती श्री संत लीलामृत ग्रंथ श्रवणे स्फूर्ती मनोरथा, प्रेमळ परिसोत भाविक भक्त. जय गौडहा सद्गुरु गजानन महाराज की जय. उद्या आता नवीन कथा ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा, करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूचे कमल जापती विठ्ठलाचे. ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती.
गळ्यामध्ये पुष्पहार रुळते फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जास लाजला पंचबाण जासी असे ते वदन कमल समनयन हरपले. भान पाहताचे उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभूचे कमल जापती विठ्ठलाचे. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भाला. मिथीना अबिर गुलाला दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरिपायी. गुंतले चित्त हरिपायी गणूला पाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभूचे कमल जापती विठ्ठलाचे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आता अधिक मास येतोय, तर 18 तारखेपासून रोज आपण अधिक मासातला एक एक अध्याय घेणार आहोत. जेवढा वेळ त्या अध्यायाला लागेल तेवढा वेळ. तेव्हा तर रोज एक अध्याय असं आपण महिनाभर ते अधिक मासाची कथा अधिक मासामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. सद्गुरु गजानन महाराज की जय.